प्रणाम महाराज। क्षमा असावी, बोलण्यात मी व्यत्यय आणतो आहे, पण वार्ताच तशी आहे। प्रधानजी, आता तुमची वार्ता नंतर सांगा, आधी आम्ही काय सांगतोय ते ऐका। जी महाराणी। प्रधानजी, भेटीची तिथी निकट येत आहे, तेव्हा त्याची तयारी करायची आहे। आपण सांगावे माझ्यासाठी काय कार्य आहे? प्रधानजी, आपल्याला भेटीसाठी लवकरच प्रस्थान करावे लागेल, तेव्हा घोडे, पालखी, मेणे या सगळ्या गोष्टी तयार ठेवायला सांगा। होय महाराज। वार्ता अशी। आणि प्रधानजी, तिकडच्या मंडळींसाठी भेट वस्तू आणि पद्मसेनेसाठी काही वस्त्र आणि दागदागिने घ्यायचे आहेत, तेव्हा तुम्ही त्याची देखील यादी करा। होय महाराणी, मी स्वतः लक्ष घालून सगळ्या गोष्टी करून घेतो। ही भेट विक्रमसाठी आणि आपल्या राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची भेट आहे, तेव्हा कुठल्याही बाबतीत हलगर्जीपणा नको। मी जातीनिशी यामध्ये लक्ष घालून काम नीट होतंय की नाही ते सगळं तपासतो। प्रधानजी, तुम्हाला काही निरोप सांगायचा आहे ना? सांगा बरं आधी। होय महाराज, वार्ता अशी आहे, आपल्या राजवाड्याच्या बाहेर एक दूत आला आहे। त्याच्या म्हणण्यानुसार तो एका अश्वाच्या व्यापाऱ्याचा निरोप घेऊन आला आहे। घोड्यांचा व्यापारी? होय महाराज। आपला प्रिय अश्व गतप्राण झाला आहे ही वार्ता त्याच्यापर्यंत पोहोचली आहे, आणि म्हणूनच तो निरोप घेऊन आला आहे की त्याच्या मालकाकडे असणारे अश्व एकदा आपण पाहून घ्यावे। पण प्रधानजी, माझा प्रिय अश्व गतप्राण झाला आहे हे त्याला कसे समजले? ते ठाऊक नाही महाराज, पण त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या मालकाकडे उत्तम अश्व आहेत असं त्याचं म्हणणं आहे। म्हणजे अगदी एकाला झाकावे आणि दुसऱ्याला बघावे असे। फार कौतुक करत होता तो। अरे वा विक्रम, ही खूप चांगली वार्ता आहे। मला वाटतं तू त्या घोड्यांची पाहणी करायला हवीच। कुणास ठाऊक, या घोड्यांच्या पायगुणामुळे तुझं आयुष्य बदलेल। ठीक आहे प्रधानजी, त्या दूताकर्वे निरोप धाडा। मी तयार आहे अश्वाची पाहणी करायला। जशी आज्ञा महाराज। हे विक्रमादित्य, या सृष्टीचे सर्व नियम माझ्या अधीन आहेत। जे काही या सृष्टीत घडते त्याची पूर्वकल्पना मला असते। तू मला शोधण्यासाठी जे सैनिक पाठवले आहेस ते मला माझ्या इच्छेशिवाय शोधू शकणार नाहीत। मला शोधणे हे तुझ्यासाठी आणि तुझ्या सैनिकांसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे। मी तुझ्या समोर जरी येऊन उभा राहिलो तरी तू मला ओळखू शकणार नाही। राजकुमारी, का हो? कसला एवढा विचार करताय? मला बी सांगा की। काही नाही ग, तुला नाही कळणार। ठीक आहे, नसल सांगायचं तर राहू द्या। पण आज त्यो माणूस नसता तर? त्यानं तुम्हाला वाचवलं, बरं झालं। काय माहित कोण होता त्यो? त्यांनी जीव वाचवला हे चांगलंच केलं, परंतु जोपर्यंत राजा विक्रमादित्य यांची भेट घडत नाही तोपर्यंत या देहाचा काय उपयोग आहे? राजा विक्रमादित्य यांचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी माझे नेत्र आता अधीर झाले आहेत। कुसुम, त्यांच्याशिवाय आता मला सारेच निष्फळ वाटते आहे।
अहो राजकुमारी, मला समजतंय तुम्हाला किती घाई झाली ते. अहो पण आता काळजीचं काही कारणच नाहीये ना. स्वतः राजा विक्रमादित्यांनी भेटीचा सांगावा धाडलाय आणि भेटीची तिथी सुद्धा निश्चित झालीये. हो ना, मी आता फार उत्सुक आहे आमच्या भेटीसाठी. कधी ती तिथी येईल आणि माझी आणि त्यांची भेट घडेल ह्याची मी वाट पाहते आहे. कुसुम, जेव्हा मी त्यांना माझ्या या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहीन तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असेल. तुम्हा सर्वांना दरबारात अचानक का बोलवलं आहे यामुळे तुम्हा सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाच याची कल्पना मला आहे. परंतु सर्वांनी धीर धरावा. महाराज इथे आले की सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल. राजा क्षत्रिय सम्राट बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. उज्जैनचा राजा क्षत्रिय सम्राट बुद्धिशाली शौर्यवान आणि उदार. त्रिलोकी एकमेव राजा सर्वशक्तिमान राजा विक्रम विक्रमादित्य. राजा विक्रम विक्रमादित्य. राजा विक्रम विक्रमादित्य. राजा विक्रम. तुम्हा सर्वांना या गोष्टीची उत्सुकता आहे ना की मी हा दरबार असा अचानक का भरविला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यात घडणाऱ्या गोष्टींचा मला अंदाज आहे. माझा प्रिय अश्व हा गतप्राण झाला. त्याच्या निधनामागे नेमकं कोण आहे याचा शोध तर मी नक्कीच घेणार आहे. आणि माझी खात्री आहे की हे दुष्कृत्य करणारी व्यक्ती लवकरच माझ्या हाती लागेल. त्याचे काय करायचे हे मी ठरवेनच. पण ही सभा त्यासाठी आयोजित केली नाही. मला तुम्हा सर्वांवरती एक महत्वाची जबाबदारी सोपवायची आहे. माझ्या अश्वाच्या निधनानंतर मला त्याच योग्यतेचा म्हणजे जो शक्तिशाली असेल, वेगवान असेल असाच अश्व मला हवा आहे. माझ्या कानावर असे आले आहे की आपल्या राज्यात असा कोणी घोड्यांचा व्यापारी आला आहे ज्याच्याकडे ताकदीचे अश्व आहेत. त्याची मी भेट जरूर घेणार आहे. परंतु तुमच्यावरती ही जबाबदारी आहे की तुम्ही म्हणजे मला राजा विक्रमादित्यला असा अश्व हवा आहे ही बातमी सर्वत्र पसरवा. दवंडी द्या.
सर्वांना समजू द्या की असा अश्व जो मला शोधून देईल त्याला मी 100 गावं बक्षीस म्हणून भेट देईन. असा अश्व शोधा जो माझ्या प्रिय अश्वासमान असेल, ज्याची चाल तलवारीच्या धारी समान असेल आणि ज्याचा वेग वाऱ्यालाही चिरून पुढे जाईल असा असेल. त्याला बघूनच समोरील शत्रू भेदरला पाहिजे. असा अश्व सापडल्यानंतर मी पुन्हा अश्वमेध यज्ञ करेन. पुन्हा त्या जिंकलेल्या राज्यात तो अश्व जाऊन येईल, जेणेकरून विजयाची ध्वजा ही कायम राखली जाईल. दवंडी द्या सर्वत्र. ऐका हो ऐका, आपल्या राज्याचे महाराज चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य यांच्या प्रिय अश्वाचे निधन झाले आहे. तरी ते त्याच योग्यतेच्या म्हणजे शक्तिमान आणि वेगवान अशा अश्वाच्या शोधात आहेत. जो कोणी मनुष्य त्यांना असा अश्व शोधून देईल त्याला राजा विक्रमादित्य आपल्या राज्यातील 100 गाव प्रदान करतील. हो, विक्रमादित्य महाराजांच्या राज्यात काय काय घडत आहे हे त्यांना सांगण्याची जबाबदारी मला गुप्तचर म्हणून चंद्रसेन महाराजांनी दिली आहे. ही बातमी तर चंद्रसेन राजांना सांगायलाच हवी. प्रणाम महाराज. ये प्रताप ये. अरे मी तुझीच प्रतीक्षा करत होतो. बरं झालं तू आलास. कसं वाटलं तुला राज्य? सुंदर आहे आपलं राज्य महाराज. संपूर्ण नगरातील हाल हवाला पाहून आलो. वा, हे चांगले झाले. उत्तम केलंयस तू. आता या सगळ्या गोष्टी तुला माहीत झाल्या आहेत. राज्य कारभारातल्या बऱ्याचशा गोष्टीची तुला जाण आहे. राजकारण तू ओळखतोस, अर्थकारण तुला माहिती आहे आणि गुरुकुलात तू शिकल्यामुळे राजनीती आणि संरक्षण या बाजू देखील तुला माहिती आहे. प्रताप, तू या राज्यात भ्रमंती केली आहेस. मग या राज्यात अशा कुठल्या उणिवा आहेत असं तुला वाटते? प्रताप, तू निसंकोचपणे बोलू शकतोस. कुठल्याही गोष्टीची भीती मनात बाळगू नकोस. तुझे मत अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तू या राज्याला पहिल्यांदा पाहतो आहेस. महाराज, आपण मला या राज्याचे प्रधान म्हणून निवडले. त्या नात्याने मी या राज्याचे कार्य आणि त्यातील गोष्टींचा अभ्यास करतोय. प्रताप, तू या नगरीचा अभ्यास करत असताना तुला काय निदर्शनास आले? महाराज, आपले राज्य अनेकांगी अत्यंत चांगले आहे. आपल्या नगरीचा अभ्यास करत असताना एक उणीव माझ्या निदर्शनास आली महाराज. ती कुठली? महाराज, आपल्या राज्यात बाहेर राज्यातून येणारी लोक अगदी निर्धास्तपणे ये जा करू शकतात. त्यांना कुठलीही बंधनं नाही. असं का? तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे, पण त्यांच्यावर कधी बंधन घालण्याची वेळच आली नाही. आपल्या राज्यात लोकांना येण्यासाठी बंधन नाही, याचे कारण असे आहे की त्यांना येताना कुठलीही भीती मनात नसावी. ते पूर्णपणे स्वतंत्र असावे. म्हणून या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. महाराज, मला तोच प्रश्न भेडसावतोय की बंधन असण्याचा निर्णय आपण का घेत नाही आहात? प्रताप, यात उणीव असण्यासारखं काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचे कारण हे आहे की आपली सशक्त अशी गुप्तचर यंत्रणा आहे जी बाकीच्या राज्यात पोहोचली आहे.
त्यामुळे आपण नेहमी सावधच असतो. कुठलीही धोक्याची घंटा असेल तर ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपण सावध होतो. महाराज, मी बाकी राज्यांचा अभ्यास केला. तिथे गेलो, अनुमती असल्याशिवाय सहजासहजी ते कोणालाही त्यांच्या राज्यात प्रवेश करू देत नाही. बरोबर बोलतोयस तू. मग आपण हे बंधन आपल्या राज्यात लागू का नाही करत? या राज्यात असे कितीतरी लोक असतील जे विना अनुमती आपल्या राज्यात आले आहेत, या राज्याचे नागरिक म्हणून राहत आहेत. यांची आपल्याला काही कल्पनाच नसेल. मग महाराज, या लोकांमध्ये आपला शत्रू नसेल हे कशावरून ठरवणार? महाराज, आपण शत्रूच्या विळख्यात असू आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नसेल. तू म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. मी या दृष्टीने कधी विचारच केला नाही. महाराज, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण कृपा करून निर्णय घ्यावा आणि बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांवर बंधन घालावे. मला तुझा अभिमान आहे. तू अगदी या राज्यातील योग्य अशी उणीव शोधून काढली आहेस. मी तत्काळ असे फरमान जाहीर करतो की या राज्यात इथून पुढे जो कोणी येईल त्याला अनुमती घ्यावी लागेल आणि हा नियम जो मोडेल त्याला कठोर शासन केले जाईल. काय? कुणाला शासन करणार आहात आणि कशासाठी? तू इथे कशी? पिताश्री, माझी पूजा झाली म्हणून प्रसाद देण्यासाठी मी आले आहे. पद्मसेना, मी या प्रतापला अधिकार दिले आहे आणि त्याने ते वापरून आपल्या राज्यातील उणीव शोधून त्यावर योग्य असा उपाय शोधून काढला आहे. आपल्या राज्याची उणीव? आणि काय आहे ती उणीव? अशी आहे की आपल्या राज्यामध्ये कितीतरी लोक विना अनुमती येत असतात. अशाने आपल्या राज्यात शत्रू शिरकाव करू शकतात. यावर प्रतापने योग्य असा उपाय देखील सुचवला आहे. कुठल्याही अज्ञात किंवा बाहेरच्या राज्यातील लोकांना आपल्या राज्यात अनुमतीशिवाय प्रवेश मिळणार नाही. पण असे का पिताश्री? का बरं, काय झालं? पिताश्री, मला असे वाटते की हे करणे योग्य नाही. आपल्या राज्यात अनेक मंदिरं आहेत, पवित्र अशी धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे आपल्या नगरीत भाविक येतात, ऋषीमुनी येतात. ते श्रद्धेच्या भावनेने इथे येतात. जर आपण त्यांच्या येण्यावर बंधनं घातली तर ती येणार नाहीत. त्यांच्यावर आपल्याकडून अन्याय होईल. पद्मसेना, हा निर्णय झालेला आहे. मी तुला यापूर्वी राज्य कारभारात पडू नको असं सांगितलं होतं. तू हस्तक्षेप करू नकोस. हे बघ प्रताप, आपण जो निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी आज आत्ता या क्षणापासून व्हायला हवी. जशी आज्ञा महाराज. ठीक आहे पिताश्री, आपण म्हणाला आहात हस्तक्षेप करू नकोस, तर नाही करणार. उज्जैन नगरीहून राजा विक्रमादित्य येणार आहेत. त्यांनी जी आपल्या भेटीची तिथी निश्चित केली आहे ती जवळ येते आहे. तेव्हा त्यावेळेला त्यांचे स्वागत कसे करायचे हे ठरवण्याची अनुमती मला आहे ना. त्यांचे स्वागत योग्य रीतीने आणि सन्मानानेच व्हायला हवे. ठीक आहे, हे ठरवण्याची तुला अनुमती आहे. त्याचे यथोचित स्वागत केले जाईल हे आपण ठरवू.
विक्रमादित्य, आज या क्षणाला पौर्णिमा समाप्त झाली आहे. या क्षणापासून बरोबर 5 दिवसांनी कृष्ण पक्षातील पंचमी आहे. मी बरोबर त्याच तिथीला तुझ्या राज्यात प्रवेश करणार आहे आणि मला येण्यापासून तू रोखू शकणार नाहीस.